सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला नेहमी त्रास देणाऱ्या किंवा नेहमी छळणाऱ्या लोकांना किंवा तुमचे जीवनात जे पण कोणी शत्रू असतील, आता शत्रू कुणाला नसतो, तर प्रत्येक व्यक्तीला कुणाला ना कुणाला तरी अगदी लहान किंवा मोठा शत्रू हा असतोच. तो शत्रू कधी आपल्याला माहिती पडतो त्या शत्रूचं नाव, तर कधी आपल्याला माहितीच पडत नाही. आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात की आपल्याबरोबर जे काही वाईट होतं ते वाईट गोष्टी ऐकून किंवा वाईट गोष्टीची आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींची त्यांना खूप मजा घ्यायची असते. त्यांना तेच हवं असतं जे आपल्या घरात वाईट घडत असतं. तर काही लोक काय करतात, तर काही लोक स्वतःहून खाच करून जखम करतात. म्हणजे कसं, तर स्वतःहून काहीतरी शत्रुत्व निर्माण करतात. तर काही लोक काय करतात, तर आपल्याला अगदी कळत नकळत काही ना काहीतरी उंगली करतात आणि त्याने आपल्याला अतिशय त्रास होत असतो. असे तुमच्याकडे पण कुणी लोक असतील तर त्यासाठी आजचा उपाय खूप प्रभावशाली आहे. आता शत्रू म्हटलं तर काही वेळेला घरातच असतो, तर काही वेळेला शेजारात असतो, तर काही वेळेला आपल्या नातलगातच असतो. असे जे शत्रू असतात, लहान असो किंवा मोठे असो, परंतु त्या शत्रूचा आपल्याला त्रास होऊ नये, आपल्याला कुठल्याही मनस्ताप होऊ नये, त्यासाठी आपल्याला आजचा उपाय हा करायचा आहे. आजचा उपाय करत असताना कुठलाही मनात असा विचार आणू नका की हा जो शब्द आहे हा बोलल्याने खरंच शत्रूचा जो झालेला आपल्याला त्रास आहे किंवा शत्रूपासून होणारा जो त्रास आहे तो आपल्याला नक्की कमी होईल का. जर असं मनात आलं की द्विधा मनस्थितीत असाल तर तुम्ही हा उपाय करू नका. कारण कुठलाही उपाय ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला आपण श्रद्धेने आणि विश्वासाने एखादा उपाय केला तर त्या उपायाचा फायदा आपल्याला 1 पटीने नाही तर 10 पटीने होत असतो. त्यामुळे कुठलाही उपाय जर तुम्हाला असं वाटलं की आपण हा उपाय करू शकतो, आपल्याला हा जो उपाय मनाला पटलेला आहे, तर तोच उपाय तुम्ही करून पहा. आता बरेच लोक सांगतात तुम्ही एकाच व्यक्तीसाठी खूप सारे उपाय सांगत असतात. सगळे करायचे का, तर नाही. सगळे कशाला करायचे. तुम्हाला जो एखादा उपाय केला आणि त्याचा जर तुम्हाला व्यवस्थितपणे फायदा होत असताना दिसला तर तो तुम्ही उपाय करा. कधी कधी काय होतं, एखादा उपाय तुम्ही 1च दिवस करता, 2च दिवस करता आणि त्यानंतर तो उपाय करत नसतात. कुठलाही उपाय तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला त्या उपाय याचा फायदा व्हायला थोडासा वेळ लागतो. आता ती वेळ तुम्हाला कळ सहन करायची ताकद पाहिजे. फटकन कुठलाही उपाय तुम्हाला लागू होईलच असं नाही. एखादा उपाय लागू नाही झाला तर तुम्ही दुसरा उपाय करून पहा. आता विषयाकडे वळूया. आपण शत्रुनाशासाठी, शत्रूपासून होणारा जो त्रास आहे त्या त्रासासाठी, त्या त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला हा एक जो जादुई शब्द आहे तो शब्द आपल्याला वापरायचा आहे. हा शब्द कधी आणि कुठे, कुणी तर कुणीही वापरू शकतो, कुठेही वापरू शकतात. फक्त अशा ठिकाणी हा शब्द बोलायला बसा, जपायला बसा की जिथे तुम्हाला कोणी टोकणार नाही, खूप शांतता असेल अशा ठिकाणी तुम्ही बसा. अर्थातच शत्रूचा त्रास असल्यावर मन एकदम अस्थिर असतं, परंतु ह्या अस्थिर मनाला आपल्याला स्थिर ठेवायचं आहे आणि त्यानंतर हा जादुई शब्द म्हणायचा आहे. कुठेही एका जागेवर शांत रीतीने बसा. त्या शत्रूचा डोळ्यासमोर नाव आणा किंवा त्या शत्रूला डोळ्यासमोर आणा, मनात त्याचं नाव घ्या आणि ह्या शत्रूपासून जो त्रास होतो तो त्या त्रासातून तुम्ही मुक्त झालात अशा पद्धतीची मनात एक विचार किंवा ती भावना ठेवा. त्यानंतर तुम्हाला एक शब्द वापरायचा आहे. तो शब्द व्यवस्थितपणे लिहून घ्या. अगदी छोटासा शब्द आहे, 2च शब्दांचा शब्द आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे लिहून घ्या, विसरू नका. भ्रम. कुठला शब्द आहे, भ्रम. भ्रम 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 सतत कंटिन्यू तुम्ही जवळजवळ 108 वेळेला तरी हा भ्रम हा शब्द बोलत राहा. बघा, ह्या शब्दाने तुम्हाला ज्या शत्रूपासून त्रास झालेला आहे किंवा नेहमी त्रास होतो अशा शत्रूपासून तुमची नक्कीच सुटका होईल आणि तो शत्रू तुम्हाला त्रास न देता एकतर तो मित्रत्वात बदलेल किंवा तो शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा बंद होईल. तर हा उपाय नक्की करून पहा. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.